एक आदिवासी समाजातला पुत्र, पण त्याचे विचार पण खालच्या वृत्तीचे, खालच्या लेवलचे विचार त्या एकलव्याचे. आणि मग हा जो एकलव्य आहे, या एकलव्याने एके दिवशी आला द्रोणाचार्यांकडे, गुरुजी गुरुजी, मला असलं तुमच्या अकॅडमीमध्ये ऍडमिशन द्या, मला प्रवेश द्या. मग गुरुजींनी सांगितलं, काय तुझं नाव काय? माझं नाव एकलव्य निशाळ. गा म्हणलेला, तुझी लायकी नाही म्हणे शिकायची आमच्या अकॅडमीमध्ये. म्हणले त्यांना बरं वाईट वाटलं. म्हणले मी कमी जातीचा म्हणून मला तुम्ही हिणवता, मला बाहेर काढलं अकॅडमीमधून. म्हणले ठीक आहे. हा एकलव्य घरी नाही गेला, हा एकलव्य जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये एका झाडाखाली त्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याची तो पूजा करू लागला. पुतळ्याला प्रार्थना करू लागला, पूजा करू लागला. आणि त्याने काय केलं, त्या पुतळ्यालाच गुरु मांडलं आणि सगळ्या विद्या तो प्राप्त करू लागला. असंही होतं, येते विद्या, नाही असं नाही, जी श्रद्धा असेल तर विद्या प्राप्त होते. मग ते म्हणले ठीक आहे. तर एकलव्याला त्यांनी विद्या काही गुरुंच्या कृपेने प्राप्त झाल्या असतील. हा जो एकलव्य आहे, एकदा जंगलामधून चालले होते हे सगळे पांडव आणि कौरव, आणि हे कळालं एकलव्याला. आणि एकलव्याला कळाल्यानंतर एकलव्य त्या ठिकाणी म्हणला, आता मी तपस्या करतोय, दाखवलं पाहिजे ना कोणाला तरी. बघा, आपण एवढं मोठं शिक्षण घेतो तर आपण काय करतो, लगेच स्टेटसला ठेवतो की आज मला अवॉर्ड मिळाला, माझा आज हे झालं, मला डिग्री सर्टिफिकेट मिळालं, मला पहिला नंबर आला वगैरे वगैरे. याच्यामध्ये काय आहे, दुसऱ्याला दाखवण्यासाठीचं शिक्षण आपण घेत आहे, हे लक्षात घ्या. करणारच आहे. आता जे आम्ही शिक्षण घेतोय दुसऱ्याला दाखवण्यासाठीचं शिक्षण आहे. आय एम अ डॉक्टर, आय एम अ इंजिनियर, आय एम अ कलेक्टर. दुसऱ्याला दाखवण्यामध्ये आम्ही आनंद घेत आहे, स्वतःला प्रगती करण्यासाठी आम्ही शिकत आहे. हे सत्य आहे. एकलव्याचं तेच प्रॉब्लेम. तपस्या केली जंगलामध्ये जाऊन, पण का तपस्या केली एकलव्याने? आय वॉन्ट टू बी बेटर दॅन अर्जुन. मला अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर व्हायचं आहे, अशी इच्छा, ईर्षा. म्हणून एकलव्यानं तपस्या केली जंगलात जाऊन. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर अर्जुना म्हणलं आकर्षित करण्यासाठी त्याने बाण सोडला. कुणी? एकलव्याला. एक नाही, एका मागं एक अनेक बाण सोडले. एक कुत्रा भुंकत होता, त्या कुत्र्या तोंडात गेले बाण सगळे. त्या कुत्र्या तोंडामध्ये गेले, भुंकायला बंद झाला कुत्रा. मग द्रोणाचार्यांनी पाहिला, अरे एवढा एक्सपर्ट व्यक्ती कोण आहे, कुत्र्या तोंडामध्ये बाण सोडतो, बघावं म्हणले पुढं. ते बघून आलं तिकडे, एकलव्य आहे. कोणतरी व्यक्ती बसला एकलव्य नावाचा. सगळे तिकडे आले, द्रोणाचार्य आले. प्रणाम गुरुजी, प्रणाम. कोण आहेस बाळा तू? मी तुमचा शिष्य आहे. म्हणजे आमच्या अकॅडमीमध्ये तर असा कोण नाही एकलव्य नावाचा, नाही का? तेव्हा आलो, तुम्ही मला ऍडमिशन दिलं नव्हतं तुमच्या शाळेमध्ये. मग मी आता तुमची मूर्ती बघा म्हणून तुमची मूर्ती बनवली, इथं हे केलं. बर. त्याला वाटलं गुरु प्रसन्न होतील, गुरुजी प्रसन्न होतील, पण गुरुजी काही तशातले नव्हते. गुरुजी हुशार होते. गुरुजींनी बघितलं आणि विचार केला, हा एकलव्य असू द्या, जातीवर जात नाही, पण याचे विचार पण खालच्या वृत्तीचेच आहे. पहिली गोष्ट, कारण हा दाखवू इच्छितो की मी किती महान आहे. मी असा अर्जुन पण महान आहे, कसा दाखवतो? त्याने कोणाच्या तोंडात बाण सोडले हो, आणि कुत्र्याला बिनकामात भुंकायचं बंद केलं की नाही? तो स्वभाव आहे भुंकणे. इतर जीवाला त्रास द्यायची काही गरज नव्हती ना त्याने. पण खालच्या समाजातले लोक, खालच्या वृत्तीचे लोक, ह्याला शूद्र विचार असं म्हणतात. ते असंच मग काहीतरी विचार करतात, कुत्र्या तोंडात बाण सोड, कुत्र्या तोंडात बाण सोड. अर्जुन जो आहे, अर्जुनाने असा बाण सोडायचा अर्जुन, की जी गाई असेल किंवा बैल असेल, त्याला जी बांधलेलं काय मुसकी, त्या मुसकीमधनं बाण शिरून कोणतीही इजा न होता बाहेर येत होतो. एवढा अर्जुन हुशार होता धनुर्विद्येमध्ये. अर्जुन पण करू शकतो, हे काही अवघड नाही गोष्ट. पण ह्याने दाखवून दिलं बघा, म्हणजे कुत्र्याला काही न लागता बाण सोडून दाखवलं तोंडामध्ये. विचार, दोघंही हुशार आहेत धनुष्य चालवण्यामध्ये, पण वापर कसा केला याच्यावरून समजतं की बुद्धी काय तुझ्या डोक्यामध्ये.
हा खालची वृत्ती पहिली. मग द्रोणाचार्याने काय केलं, द्रोणाचार्यांना समजलं की हा जो व्यक्ती आहे, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, पुढे जाऊन फार मोठा गोंधळ माजवणार आहे. कारण याने जे शिक्षण घेतलेलं आहे, मी याला नको म्हटलं होतं, शाळेमध्ये ऍडमिशन दिलं नव्हतं, स्वतः जाऊन गुरून पुतळा बनवून घेतलेलं आहे शिक्षण नको म्हणताना सुद्धा. मग आता गुरूंची आज्ञा तर ऐकली नाही. मग आता म्हटले हा असाच आहे, आपलीच विद्या शिकणार आणि आपल्याला उडवणार नंतर, ह्यातला प्रकार आहे म्हणले सगळं. त्यामुळे म्हणले याला पटकन काहीतरी उपाय केला पाहिजे. म्हटले धनुष्य बाण चालवण्यासाठी मंडळीनो हा हाताचा, उजव्या हाताचा अंगठा फार महत्वाचा असतो. त्याच्या बाण सोडतो इकडे असा, आपण इकडे बाण धरतो असं, आणि असं हे अंगठा फार महत्वाचा. अंगठा नसलं तर करू शकतो, पण बाण जास्त लांब जात नाही, ऍडजस्टमेंट करू शकतो, एका पाठोपाठ करू शकतो, ताकद नाही राहत, ग्रीप नाही राहत, त्याला अंगठा हा लागतोच. आणि ते म्हणजे तुझा उजवा अंगठा दे, म्हणजे कापून दक्षिणा. मला गुरु मानतोस ना, दक्षिणा दे ना. तसं द्रोणाचार्य प्राण पण मागू शकले असते किंवा त्यांना खरंच काय करायचं असतं, द्रोणाचार्यांना त्याला मारायचं असतं, प्राणच घेतले असते ना, अंगठा मागली, जेणेकरून त्याने त्याचा विद्येचा गैरवापर करू नये म्हणून अंगठा मागून घ्या. हा कॉन्ट्रावर्सचा विषय. लोक म्हणतात की अन्याय केला द्रोणाचार्यांनी, अर्जुनाच्या पुढे निघून चालला होता एकलव्य, एवढा हुशार होता, कमी जातीचा आहे म्हणून त्याच्यावर अन्याय केला, कारण द्रोणाचार्य ब्राह्मण होते. काही वाद समाजामध्ये चालत, ब्राह्मणवाद असं काही नाहीये मंडळी. गुरूंना सगळं माहिती असतं, कोण काय करणार आहे, कोण काय करणार आहे, त्या पद्धतीला त्या विद्यार्थ्याला ते ट्रीट करतात. हे म्हटले हा जाऊन गोंधळ माजवेल म्हणले, आणि गोंधळ माजवलाच एकलव्याने. अंगठा काढून घेतला म्हणून काही गप्प बसला नाही हो. हाच एकलव्य कुठं उपस्थित होता माहितीये का तुम्हाला? ज्या वेळेला अमरावतीमध्ये, कौंडिण्यपूरमध्ये रुक्मिणीला पळवून न्यायला भगवंत आले होते द्वारकेवर, श्रीकृष्ण. त्यावेळेला रुक्मिणीचं लग्न त्यांच्या वडिलांनी शिशुपालाशी ठरवलं होतं. त्यांच्या पक्षामध्ये हा काम करत होता एकलव्य. म्हणून म्हणलं खालच्या वृत्तीचाच होता, राक्षसी वृत्तीचा होता एकलव्य. त्यांच्या पक्षामध्ये हा काम करत होता. जेव्हा भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन पळून चालले होते, द्वारकेकडे निघाले ते रथामध्ये, त्यावेळेला त्यांना मारायसाठी म्हणून एकलव्य मागं लागला. भगवंत आहे मागे. भगवंत म्हणले अरे कोण साधारण जीव आहेस तू, मी भगवंत आहे, तू मला मारण्याचा प्रयत्न करतोय. भगवंताने एक बाण सोडला, एकलव्य जाग्याला मेला. वृत्ती काय बघा, भगवंताला मारण्यासाठी निघाला हा एकलव्य. म्हणजे हे द्रोणाचार्यांना माहित होतं, आणि त्या अंगठा ठेवला असता म्हणजे महाभारतात बी आला असता, काय तर गडबड करायला तिकडे. म्हणून अंगठा मागून घेतला पहिली गोष्ट द्रोणाचार्यांनी. म्हणून म्हणजे ब्राह्मण पूर्वीचे किंवा हे गुरुपद जे आहे, हे समाजाला दिशा देणारे पद आहे. द्रोणाचार्यांनी अंगठा कापून घेतला. मग त्यानंतर मग अजून एक शिकायला मिळतं एकलव्याच्या गोष्टीमधून, की का द्रोणाचार्याने अंगठा कापून घेतला एकलव्याचा. एक तर हा उद्देश की हा काहीतरी गडबड माजवेल. दुसरी गोष्ट, एकलव्याने जे शिक्षण घेतलं, जी तपस्या केली, ती स्वतःमध्ये प्रगती करण्यासाठी तपस्या केली नाही, त्यांनी अर्जुनापेक्षा चांगला बनण्यासाठी तपस्या केली. सगळ्यात मोठी चूक, आणि आजच्या शिक्षण संस्थेमधला सगळ्यात मोठा फॉल्ट, घोटाळा हाच आहे. आज आपण युपीएससी करतायत, एमपीएससी करतायत, सगळं करतायत, मोठमोठ्या ट्युशन लावतात, अकॅडमी लाखो रुपये फी भरतायत. कशासाठी चाललंय सगळं हे? आय वॉन्ट टू बी बेटर दॅन हिम, मला त्याच्यापेक्षा मला चांगलं बनायचं आहे. ही कॉम्पिटिशन, ही स्पर्धा इतरांशी करू नका, असं शास्त्राचं म्हणणं आहे. वैदिक शिक्षणामध्ये शिकवलं जात नाही. वैदिक शिक्षण जे आहे, एज्युकेशन आहे, हे दुसऱ्यावर मात करण्यासाठी आणि पहिला नंबर काढण्यासाठी कधीच नाही. वैदिक शिक्षण हे स्वतः सुधारण्यासाठी आहे. म्हणून स्पर्धा ही इतरांशी करायची नसते, स्पर्धा स्वतःशी करायची असते, मी किती सुधारलो. ह्या शिक्षणाचा उद्देश एकच आहे, स्वतःची सुधारणा. पण आजकाल लोकांना दुसऱ्याचा पाय वळून त्याला 2 मार्क कमी कसे पडतील आणि माझा कसा नंबर लागेल, आणि काय म्हणे स्पर्धाच युग म्हणे, स्पर्धेचं युग आहे म्हणे, कॉम्पिटिशन चालू आहे म्हणे, युपीएससी एमपीएससी इट्स ऑल थर्ड क्लास. हे विचार सगळे खालच्या वृत्तीचे विचार आहेत. त्याला खाली वरून मला वर जायचं आहे, त्याला 2 मार्क कसे कमी पडतील, माझा कसा पहिला नंबर येईल. हे गुरुजी असं शिकवतच नसतो, तो गुरुजीच नाहीये. पहिली गोष्ट, गुरुजी शिकवतो की तुझ्यामधले दुर्गुण कसे निघतील,
तू कसा सक्षम होशील हे गुरुजीने शिकवायला पाहिजे, त्याला गुरुजी म्हणतात. पण आजकालचे गुरुजी किंवा अकॅडमी, मग आमच्या अकॅडमी मधला विद्यार्थी पहिला आलेला आहे. त्याच्या अकॅडमीचं नाव सुद्धा एकलव्य अकॅडमीच ठेवलेलं आहे. बऱ्याच अकॅडमीची नाव एकलव्य अकॅडमी आहे, द्रोणाचार्य अकॅडमी पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि काय लोकांना माहित नाही ना, कारण वृत्तीच खालची आहे ना. दुसऱ्याचा पाय ओढून पुढे जायचं, मग आरक्षण आम्हाला तिथं पाहिजे, SC ST OBC, आणि त्यामध्ये जागा आहेत नेमून दिलेल्या, त्या आम्ही घ्यायच्या, बळकवायच्या, पोट भरायचं. म्हणून शिक्षण जे आहे हे पोट भरण्यासाठी नाहीये. शिक्षण हे लक्षात घ्या, हे नोकऱ्या करतो नाही, पोट भरण्यासाठी नाही असायला पाहिजे. हे स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करण्यासाठी शिक्षण पद्धती असते. पण दुर्दैवानं आजची जी शिक्षण पद्धती आहे ही डेव्हलपच होऊ देत नाही पोरांना, विकासच होऊ देत नाही त्याच्यामधल्या गुणांचा. ते काय करते, पापा कहते हे बडा नाम करेगा, मेरा बेटा इंजिनियर बनेगा. मग काय शेजाऱ्याचं पोरगं इंजिनियर झालंय, आमचंही झालं पाहिजे. लहानपणापासून त्या पोराच्या मनावरती तुला इंजिनियर व्हायचं, तुला इंजिनियर व्हायचं, तुला डॉक्टर व्हायचं, तुला डॉक्टर व्हायचं. कशाला? अरे त्याची कंपाऊंडर बनायची इच्छा नाही, लायकी पण नाही. पण त्याला तुम्ही कुठंतरी जाऊन, कर्नाटकात जाऊन, कुठं आसाममध्ये जाऊन पैसे भरून रशियामध्ये जाऊन त्याला MBBS करून आणणार, गावात बोर्ड लावणार, रशियातून MBBS पदवी प्राप्त. अरे गाढव कधी घोडा होतो का? गाढव गाढवच आहे ना, वरडायला लागले ते असंच करणार आहे तो. रशियामध्ये जाऊन त्याला तिथे MBBS ची पदवी पैसे भरून आणणार, गावामध्ये बॅनर लावणार. हे आजच्या एज्युकेशन सिस्टमचा, शिक्षण संस्थेचा फार मोठा फॉल्ट आहे. शिक्षण हे स्वतःला प्रगती करण्यासाठी असतं, स्वतःतल्या गुणांना वाव देण्यासाठी शिक्षण असतं. हे स्किल डेव्हलप झाले पाहिजे, कौशल्य डेव्हलप झाले पाहिजे लोकांचे. पण नाही, त्याची इच्छाच नाहीये. त्याला आवड आहे कशात तरी, बाबा माती कामामध्ये आवड आहे, त्याला त्याचं शिक्षण द्या. एखाद्याला गायन आवडतं त्याला गायक बनवा, एखाद्याला नृत्य आवडतं त्याला नृत्य शिकवा. तसं नाही, तुला इंजिनियर बनायचं आहे, तुला डॉक्टर बनायचं आहे. हे लहान वयापासून आपण त्या मुलांच्या मनावर बिंबवलेलं मंडळी. आणि म्हणून ती मुलं इच्छा नसताना मग त्या फील्डमध्ये आपलं घातलंय ते करायचं. बरं आहे की नाही? एक आपल्या गावामध्ये डॉक्टर आहे, तर मी लहान असताना त्याला बघायचो, तो BMS ला होता तिकडे, त्याला वडिलांनी टाकलं होतं. त्याला अभ्यास सहन नाही BMS, पात्रताच नव्हती ना. त्याला वेळ लागला, दुसऱ्या वर्षालाच वेळ लागला त्याला कॉलेजच्या, सहन होईना अभ्यास करायचं. मग ते दुकानात आलं, किराणा दुकान होतं आमचं, दुकानामध्ये आलं, म्हणजे नारळ कसे किलो आहे, साखर केवढ्याला एक आहे, नारळ केवढ्याला एक असं म्हणलं पाहिजे ना, साखर कशी किलो असं म्हणलं पाहिजे. आमच्या मातोश्रीने सांगितलं त्याला वेळ लागला. आणि मग तो आला, आता पर्यंत सुधारला झाला, काय तर झालं, म्हणजे डॉक्टर झाला, इंजेक्शन कसं काय वाटलं होतं. मला मोठी समस्या होती, पण झाला तो बंद कृपीनं नीट झाला तो व्यक्ती. आजकाल लोक मौजमध्ये डॉक्टर दवाखाना आहे त्याचा, बऱ्याच गोष्टी आहेत. पण सांगण्याचा उद्देश की मुलांची इच्छा नसताना सुद्धा तुम्ही त्यांना जबरदस्ती करत आहात शिक्षण घेण्यासाठी. कशासाठी? पोटासाठी. मग तो व्यक्ती तिथं जाऊन सुखी होऊ शकत नाही. म्हणून पूर्वी कसं होतं, वैदिक गुरुकुल पद्धतीमध्ये त्या मुलांना शिक्षण द्यायचे. कसं द्यायचे मला सांगतो. वय वर्ष 12पर्यंत समजत नाही तोपर्यंत त्या मुलाकडे बघायचे गुरुजी. काय करायचे, ह्याला काय आवडते, लहान वयापासून काय आवडतं, ह्याला माती काम आवडते, ह्याला सुतार काम आवडते, ह्याला शेतीमध्ये इंटरेस्ट आहे, ह्याला चित्र काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे, ह्याला फोटो काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे, ह्याला मोबाईल खेळण्यात इंटरेस्ट आहे. जे काय असेल ते गुरुजी ऑब्झर्व करतात, बघतात. आणि मग 12 वर्ष त्या मुलाला पूर्ण झाले की मग ते ठरवतात की त्याच्या इच्छेनुसार तुला या फील्डमध्ये प्रवेश करायचा आहे, तुला सुतार कामामध्ये जायचं आहे. अशा पद्धतीनं वैदिक शिक्षण दिलं जायचं आणि मग तो व्यक्ती त्यातले गुण बाहेर यायचे आणि तो आनंदाने जगायचा. अशा प्रकारे ठीक आहे, तो आपला विषय वेगळा, पण एकलव्याची कथा मी तुम्हाला सांगितली. दुसरा मुद्दा एकलव्य जो होता, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आता
गुरुजी नाही म्हणल्यानंतर गुरूंच्या विचाराच्या विरोधामध्ये जाऊन स्वतःच गुरुचा पुतळा बनवून मग काय केलं त्यांनी? विद्या प्राप्त केली. ठीक आहे, तुला विद्या मिळाली कारण त्यांना गुरु मानलंय, तर ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण ते तुला नाही म्हणले होते की नाही? मग त्या द्रोणाचार्याचा पुतळा बनवून तू स्वतःच त्याला गुरु केला, स्वतःच विद्या घेतली, मग भविष्यामध्ये जाऊन सगळं असंच होईल ना. म्हणून द्रोणाचार्याने अंगठा कापून घेतला. प्रत्येक जण काय करेल? माझा गुरु कोण आहे? आता ज्ञानेश्वर महाराज इथे आहे, तुकाराम महाराज बसले आहे. एक जण उठणार म्हणणार मी तुकाराम महाराजांकडे दीक्षा घेतली, तुकारामाचा पुतळा बसवतो इथे आणि मग मी काय करतो, मी त्यांचा माझे गुरु तुकाराम महाराज आहेत असं म्हणू शकतो एखादा व्यक्ती. माझे गुरु ज्ञानेश्वर महाराज आहेत असं म्हणू शकतो एखादा व्यक्ती. मग गुरु शिष्य परंपरा बंद पडेल की? उद्या कोण एखादा उठेल आणि म्हणेल कृष्णापासून दीक्षा घेतली, कृष्णाचं मूर्ती बनवली, तेच माझे गुरु आहेत असं म्हणू शकतो नाही का? म्हणून द्रोणाचार्याचा अंगठा कापून घेतला. म्हणजे हे वागणं बरं नाही. तो काय केलं हे सगळं? हे गुरु शिष्य परंपरा. कारण त्याला जीवित गुरु हा पाहिजेच, लाईव्ह गुरु पाहिजेच, काम करून मोडून शिकवायला. का रे असं करतोस? गुरु हा जीवित गुरु पाहिजेच, म्हणून ती गुरु परंपरा पाहिजे. आजकाल मग काय आता कसं ही परंपरा येते, त्या परंपरेमध्ये आचार्य आहेत, भगवान श्रीकृष्णापासून ही परंपरा सुरू होते, ब्रह्माची, परत नारदची, आणि मग खाली असं येते व्यासदेवांकडून इकडे आली परंपरा. मी कुठंपर्यंत आली परंपरा? चैतन्य महाप्रभू आली. चैतन्य महाप्रभूंपासून मग परत खाली आली, मग इकडे 6 आचार्य झाले आणि मग ते प्रभुपाद महाराजांपर्यंत आले. प्रभुपाद महाराजांचे काही शिष्य झाले, त्यांच्या शिष्यांचे आम्ही शिष्य झालो. असं ही परंपरा पुढे जायला पाहिजे. जीवित गुरु पाहिजे. नाहीतर मग आपण लोक काय करतील, कोणालाही उचलतील, मूर्ती बनवतील आणि माझे गुरु म्हणतील. बरोबर आहे की नाही? असं होऊ शकतं. म्हणून अंगठा कापून घेतला.